हॅलो चॅम्पियन्स, कसे आहेत? स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण सीसीएस मध्ये शिकणार आहेत की बॅकग्राऊंड लेआउट कसं डिझाइन करतात, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडचे सगळे जे कन्सेप्ट आहे ते ऍड असतील. तर विथआउट टाइम वेस्टिंग आपण लवकर घेऊ आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. व्हिज्युअल स्टुडिओ कोड तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर त्याची इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवर अपलोड केलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता. फाईलच्या ऑप्शनवर जा, ओपन फोल्डर म्हणा, जिथे तुम्ही तुमचा फोल्डर बनवला त्याला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट फोल्डर म्हणून ओपन करा. या सगळ्या प्रोसेस, या सगळ्या स्टेप मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. जे तुम्ही माझ्या मागच्या सीएसएस ची प्लेलिस्ट पाहिली असेल तर. आता इथं आपलं फोल्डर ओपन झालेलं आहे. या फोल्डर मध्ये आयकॉनवर क्लिक करून दोन फाईल बनवू, एक index.html आणि दुसरी style.css. style.css मध्ये गेल्यानंतर index.html मध्ये आपण घेऊ बॉयलर प्लेट, जे आपल्याला HTML कडून भेटते. त्याच्यामध्ये आपण H1 मध्ये सिंपल येलो लिहून ही फाईल आपण टेस्ट करू आणि याच्याच खाली स्टाईल हे टॅग मध्ये टायटलच्या खाली आपण CSS सुद्धा लिंक करून घेऊ. लिंक केली आणि इथं H1 ला टार्गेट करून त्याचा स्कोप ओपन करून त्याला आपण कलर देऊ रेड आणि पाहू CSS वर्क होते का. क्रोम ब्राउझर मध्ये आणि इथं ती फाईल रन करू आपण, जी या फोल्डर मध्ये ती बनवली. इफ यू सी, तुम्ही पाहू शकता की आता इथं आपली CSS परफेक्ट रन झालेली आहे. आता इथं आपण CSS चा काही बेसिक कोड लिहू की स्टार हे एक युनिव्हर्सल सिलेक्टर आहे, म्हणून मी त्यांना सांगतोय की मार्जिन 0 पॅडिंग 0. इथं बॉडी अँड HTML हाईट 100%, विड्थ 100%. ही बेसिक बॉयलर प्लेट आहे जी आपल्याला लिहावी लागते. आता तुम्ही आपला करंट आउटपुट पाहू शकता, रेड कलर निघून गेला आणि मी जर ते काढून घेतलेलं आहे, येलो आहे आणि इथं बॅकग्राऊंडला तुम्हाला कोणताही कलर दिसत नाहीये. आता मी याच्यामध्ये बॉडी मध्ये एक प्रॉपर्टी ऍड करतो, ज्याचं नाव आहे BG कलर. BG कलर मध्ये मी जो कलर देईल तो त्या बॅकग्राऊंडला आपला होईल. कुठं? बॅकग्राऊंडला, लाईक येल्लो. इथं जाऊन मी रिफ्रेश करतो, तुम्ही पाहू शकता की बॅकग्राऊंडला येल्लो कलर ऍड झालेला आहे आणि हा येल्लो कलर बॅकग्राऊंडला ऍड झालेला आहे. इथं वर नाही येतो, हा बॅकग्राऊंडला आहे. आता हा कलर आपण युजिंग CSS डिफरंट कसा अप्लाय करू शकतो ते आपण पाहू. मी इथे एक डिव घेतो ज्याचा क्लास आहे 1 आणि असे मी इथं सेम 3 डिव घेतलेले आहेत, ज्याचं नाव आहे 2, याचे आहे 3. त्यांना मी आता इथं टार्गेट करतो. .1 .2 .3. आता मी पहिले याला बॅकग्राऊंड कलर देतो रेड, दुसऱ्याला बॅकग्राऊंड कलर देतो ब्ल्यू आणि तिसऱ्याला बॅकग्राऊंड कलर देतो स्काय ब्ल्यू. इथं जाऊन मी जेव्हा रिफ्रेश करेल कोणत्याही कलरचे आपल्याला आउटपुट शो होत नाही, कारण आपण त्यांना हाईट अँड विड्थ दिलेली नाही. मी हाईट देतो 20% आणि विड्थ तो बाय डिफॉल्ट 100% घेणार आहे. तर मी ही प्रॉपर्टी कॉपी करतो, प्रत्येक ठिकाणी पेस्ट करून देतो. इथे जाऊन मी रिफ्रेश करेल, तुम्ही पाहू शकता ठिकाणी डिफरंट बॅकग्राऊंड कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपण डिफरंट बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. जर तुम्ही इथं पाहिलं असेल तर आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की बॅकग्राऊंड कलर हा कोणत्या प्रकारे अप्लाय केला जातो. अप्लाय करत असताना आपण इथं पाहिलं की आपण
CSS चा बेसिक कोड कसा असतो तो लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं HTML फाईल मध्ये एक HTML फाईल घेतली, 3 div घेतले आणि 3 div घेतल्यानंतर आपण प्रत्येकाला क्लास दिला आणि क्लास आपण इथं डिफाइन करून त्याला बॅकग्राऊंड कलर आणि हाईट विड्थ दिलेली आहे. आता आपण एक खूप महत्वाची प्रॉपर्टी शिकूया याच्यामध्ये, इंटरनेट याच्यात आपण आता शिकू की बॅकग्राऊंडला इमेज कशी दिली जाते. तुम्ही CSS मध्ये इमेज टॅग तर पाहिला असेल, पण आपण आता याच्यामध्ये शिकणार आहोत की बॅकग्राऊंडला इमेज कशी दिली जाते. त्यासाठी हे सगळे मी रफ करतो आणि इंडेक्सच्या फाईल मध्येही मी ती काढून घेतो. आता आपण इथं पाहू की बॅकग्राऊंडला इमेज कशी दिली जाते. आता या बॉडी मध्येच राहू आपण आणि याच्यामध्ये मी एक डिव बनवतो ज्याचं नाव राहील BG इमेज. BG इमेज नावाचा एक मी डिव बनवलेला आहे. आता मी ऍज इट इज कॉपी करतो आणि style.css मध्ये गेल्यानंतर त्याला मी टार्गेट करतो. टार्गेट केल्यानंतर आपल्याला CSS मध्ये एक प्रॉपर्टी भेटते ज्याचं नाव आहे बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंड इमेज मध्ये आपल्याला एक व्हॅल्यू भेटते जिचं नाव आहे URL. ऍज इट इज लिहून द्या आणि आपण नंतर घेऊ आपलं च्यवनप्राश.com वर गेल्यानंतर वेबसाईट लोड होते. वेबसाईट लोड झालेली आहे. इथं आल्यानंतर या इमेज वर तुम्ही राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर कॉपी इमेज ऍड्रेस करा. लक्षात सुद्धा इथे 3 ऑप्शन आहेत. एक सेव्ह इमेज, ऍज, कॉपी इमेज तुम्हाला करायचे कॉपी इमेज ऍड्रेस. कॉपी इमेज ऍड्रेस वर क्लिक केलं तुम्ही आपल्या कोड मध्ये या. कोड मध्ये नंतर इथे डबल कोट्स दिलेले. डबल कोट्स मध्ये तो ऍड्रेस फक्त पेस्ट करून द्या. कंट्रोल व्ही केल्यानंतर जर तुम्ही आता परत कोड मध्ये येणार तर तुम्हाला कोड मध्ये आउटपुट दिसणार नाही. आउटपुट का दिसणार नाही? कारण आपण त्याला काही हाईट आणि विड्थ डिफाइन केलेली नाही. तर हा जो इमेज मी याला आता असं सांगतो की तुझी जी हाईट आहे तू ती 100% घे. विड्थ आपण ऑलरेडी 100% दिलेली आहे. आता पाहू शकता तुम्ही की याने इथं कम्प्लीट हाईट घेतलेली आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित पाहू शकणार तर हा इमेज कम्प्लीट आलेला नाही. इथं इमेज कम्प्लीट आलेला आहे पण आपल्याकडे आलेला नाही. मी याला झूम आउट करतो तेव्हा तुम्हाला काही अशा प्रकारे दिसतो. पण मला हा इमेज असं नाही पाहिजे, हा एक मला स्टॅटिक पोझिशन मध्ये पाहिजे. तर त्यासाठी आपल्याकडे CSS मध्ये एक प्रॉपर्टी आहे जिचे नाव आहे बॅकग्राऊंड साईज. बॅकग्राऊंड साईज प्रॉपर्टी दिली की तुम्ही फक्त इथं द्या कव्हर दिल्यानंतर तुम्ही जेव्हा रिफ्रेश करणार तर हा इमेज एकदम 100% त्याच्या विड्थ मध्ये आणि हाईट मध्ये फिक्स बसून जातो, ना कमी ना जास्त. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अगोदर बॅकग्राऊंड कलर कसा देतात, त्यानंतर आपण असं पाहिलं की 3 div घेऊन डिफरंट बॅकग्राऊंड कलर कसा देतात. त्यानंतर आपण पाहिलं वेबसाईटवरून आपण इमेज घेतली आणि त्याच्यानंतर त्या इमेजला कसं शो करतात आणि त्याची हाईट आपण 100% दिली आणि बॅकग्राऊंड दिली त्याला कव्हर. त्याच्यानंतर आपण इथं सिंपल एक HTML फाईल घेतली जिला लिंक केलेली CSS लिंक केल्यानंतर आपण एक डिव घेतलेला आहे ज्याला एक क्लास दिलेला आहे त्याचं नाव BG-img. BG-img दिल्यानंतर जी style.css पाहिले त्याला आपण या डिफरंट प्रॉपर्टीज अप्लाय केलेल्या आहेत. आता असंच मी तुम्हाला अजून एक इमेज अटॅच करून दाखवतो. त्यासाठी मी अजून एक डिव घेतो. आता मी या डिव्हच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या चेंज करून टाकतो. मी इथे देतो आता याला img1, img2 and img3. तसंच मी आता याला इथे टार्गेट करतो प्रत्येक img ला. इथे मी दिलं img1, तशाच प्रकारे मी दुसरा img ला टार्गेट करतो. आता आपण इथं परत ती प्रॉपर्टी देऊ
जे आपण बॅकग्राऊंड दाखवण्यासाठी या प्रॉपर्टीचं नाव आहे बॅकग्राऊंड इमेज. आणि बॅकग्राऊंड इमेज मध्ये आपल्याला एक व्हॅल्यू भेटते ज्याचे नाव आहे URL. URL मध्ये डबल कोट्स द्या. डबल कोट्स दिल्यानंतर तुम्ही आपल्या च्यवनप्राश.com वर च्यवनप्राश.com वर तुम्हाला जी इमेज आवडेल, मी इथं होम पेजला येतो. होम पेजला आल्यानंतर चलो डिस्प्लेला येते. ही इमेज घेतली किंवा मग ही इमेज घेतली. या इमेजवर राईट क्लिक करा, कॉपी इमेज ऍड्रेस करा, आपल्या फाईलमध्ये या. त्यानंतर या URL मध्ये डबल कोट्स दिल्यानंतर तो पेस्ट करून द्या. ते पेस्ट केल्यानंतर हाईट घ्या 100%. बॅकग्राऊंड साईज कव्हर इथं या, पेस्ट करा. सेम प्रोसेस इमेज क्रिएला पण राहील. परत या च्यवनप्राश.com वर पहा तुम्हाला कोणता इमेज आवडतोय. आपण इमेज पाहू कुछ अच्छा सा. हा इमेज घेऊ आपण. हा इमेज घेतल्यानंतर कॉपी इमेज ऍड्रेस आपल्या फाईल मध्ये या. इथं द्या बॅकग्राऊंड इमेज व्हॅल्यू द्या, URL डबल कोट्स द्या, तो ऍड्रेस पेस्ट करा Ctrl+V ने. त्याच्यानंतर खाली येऊन जे आपल्या व्हॅल्यू होत्या वेट ज्या आपल्या व्हॅल्यू होत्या त्या आता इथे मला भेटत नाही, मला इथे कॉपी करायला. या कॉपी करा. इथं आल्यानंतर या पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सेव्ह करा आणि रिफ्रेश करा. आणि आता तुम्ही जेव्हा स्क्रोल करणार पाहू शकता तुम्ही तिथं तुमच्या तिघा इमेज आलेल्या आहे. इफ यू सी, ही जी पहिली इमेज आपण अगोदर पेस्ट केली होती, ही सेकंड इमेज जी मी आता पेस्ट केली, आणि ही थर्ड इमेज जी आपण लास्ट पेस्ट केली. अशा प्रकारे आपली वेबसाईट आता अशी दिसत आहे. आणि याच्यामध्ये एक मॅजिकची गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही या डिव मध्ये एक H1 टॅग देणार, जर H1 टॅग दिल्यानंतर आता इथं एक लेडी दिसते आपल्याला. इथे मी आता एक देतो गर्ल, अ गर्ल, फक्त एवढं असू देतो आता. आणि इथं आल्यानंतर जो माझा पहिला IMG, तर मी याला टार्गेट करतो की .img1 मध्ये जो H1 आहे त्याची फॉन्ट टाईप 600 पिक्सल असू दे. आणि जेव्हा मी इथे रिफ्रेश करेल तर तुम्ही पाहू शकता 600 जास्त झाले, 300. तुम्ही इथं पाहू शकता की पहा अ गर्ल हे नाव इथं वर आलेलं आहे आणि ही जी मुलगी आहे ही मागे आलेली आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती डिफरंट अँड युनिक पद्धतीने आपण वेबसाईट डिझाईन करू शकतो. आता या व्हिडिओ मध्ये आपण एवढंच पाहिलेलं आहे. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू सगळे डिफरंट प्रॉपर्टीज अँड युनिक स्टाईल्स अँड सिलेक्टर्स. तेवढ्यात तुम्ही आज जे आपण शिकलो आहोत याची भरपूर प्रॅक्टिस करा. पहा तुम्हाला समजलंही नाही की आपण प्रॅक्टिस करत असताना किती डिफरंट प्रॉपर्टीज शिकून गेलो. आपण मार्जिन पाहिलं, पॅडिंग पाहिलं, बॅकग्राऊंड इमेज कशी ऍड करतात. त्यानंतर आपण लेआउट मॅनेजर पाहू आता नेक्स्ट CSS मध्ये. आपण CSS सोबत HTML सुद्धा बघतोय की कशा प्रकारे डिव घेतले जातात आणि त्याला स्टायलिंग दिली जाते. पहा HTML CSS एक असा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण वेब डेव्हलपमेंटशी रिलेटेड गोष्टी शिकत असतो. याला आपण लाईन बाय लाईन टाईप नाही करत, हे आपण डेव्हलप करतो. आता तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर मी अगोदर सिंपल CSS ची बॉयलर पेट लिहिली की मला मार्जिन आणि पॅडिंग 0 पाहिजे. स्टार हे CSS मध्ये एक युनिव्हर्सल सिलेक्टर आहे जे ऑल सिलेक्ट करतो. ऑल युनिव्हर्सल सिलेक्टर स्टार आहे, क्लास सिलेक्टर डॉट आहे आणि ID सिलेक्टर हॅश आहे. आणि आपण हे टॅग डायरेक्ट ऑलरेडी डिफाइन करू शकतो CSS मध्ये. मी यांना सांगितलं की हाईट 100% घे, विड्थ 100% घे. एक आपण क्लास घेतला त्याच्यामध्ये आपण बॅकग्राऊंड दिलं, त्याला हाईट दिली. हाईट मी फक्त 100% दिले कारण मी विड्थ ऑलरेडी 100% दिले म्हणून मी परत विड्थ लिहिलेली नाही. हाच फायदा असतो बॉयलर प्लेटचा. त्यानंतर मी बॅकग्राऊंड साईज कव्हर घेतली कारण मला हे जी इमेज आहे हा एकदम प्रॉपर स्टिकी पोझिशन मध्ये पाहिजे होता. आणि तुम्ही इथं पाहू शकता की एकदम सिंपल पद्धतीने आपली रोलिंग वेब स्टडी तयार झालेली आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आणि अजून युनिक गोष्टी शिकू.